केतनालिटिक्सच्या या पहिल्या युट्यूब चॅनलच्या पहिल्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. केतनालिटिक्स हे काय आहे? तर माझं नाव केतन जोशी. मी या अख्ख्या चॅनलमध्ये पुढे भविष्यात जे जे काही आपण संवाद साधणार आहोत त्याच्या संवादकाची भूमिका पार पाडणार आहे. मला जे प्रश्न पडतात, मला ज्या विषयांचं कुतूहल वाटतं किंवा कोणाला तरी प्रश्न विचारून त्या विषयाची उत्तरं समजून घ्यावीशी वाटतात, त्याच्यासाठीचा हा माझा सगळा उपक्रम आहे आणि त्याचा हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आज आपल्यासोबत माझे सहकारी आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये बराच दीर्घ काळ काम करणारी एक व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे श्री अनिल शिदोरे. अनिल शिदोरे सर हे गेले 40 वर्ष विविध सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत. पण त्यांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे आपण जे काही सामाजिक संस्था म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याच्यापेक्षा खूप मोठ्या व्यापक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. ऑक्सफॅम सारखी एक संस्था आहे जी जगातली कदाचित सगळ्यात बलाढ्य एनजीओ आहे. त्या एनजीओ साठी त्यांनी खूप दीर्घकाळ काम केलं. आणि दुसरं सगळ्यात अजून एक ओळख म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते नेते आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो विकास आराखडा आणला होता, महाराष्ट्राची ब्लूप्रिंट आणली होती की विकास कसा करावा, साधारणपणे ते पुढच्या 25 वर्षाचं महाराष्ट्राचं दीर्घ प्लॅनिंग होतं. त्याचे आर्किटेक्ट, त्याचे शिल्पकार अनिल शिदोरे सर होते. आणि आज आपण त्यांच्याशी या पहिल्या भागामध्ये बोलणार आहोत. कारण मी एक ओळख करताना सांगायचं विसरून गेलो, माझा त्यांच्याशी जो काही दीर्घ संवाद आहे त्या संवादात एक गोष्ट लक्षात आली की त्यांना विविध सामाजिक शास्त्रांच्या बद्दल कुतूहल आहे आणि एखादी गोष्ट अशी का घडते आणि लोक किंवा व्यवस्था त्याच्यावर एका विशिष्ट पद्धतीने रिॲक्ट का होते याचा त्यांचा स्वतःचा एक अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासातनच त्यांनी जे काही त्यांचे निष्कर्ष आले, त्यांची जी काही मांडणी आलेली आहे त्या मांडणीसाठी आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. हा पहिला प्रश्न, आपल्याकडे सामाजिक संस्था म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर एक जे चित्र येतं ते चित्र असं असतं की एक एनजीओ म्हणजे काय बाबा, गरीब मुलांच्या शिक्षणाची छोटी मोठी सोय करणं किंवा त्यांना अन्नधान्य पुरवणं हे करणं. पण सामाजिक संस्थांचा जर जागतिक पातळीवर विचार केला तर त्यांची भूमिका मोठी असते. प्रशासकीय चौकटीमध्ये जे प्रश्न प्रशासन सोडवू शकत नाही किंवा त्याच्यात ब्युरोक्रॅटिक हर्डल्स असतात त्यामुळे सुटत नाहीत, त्याला स्वयंसेवी म्हणजे स्वतः सेवा देऊन त्या प्रश्नांना सोडवणं आणि त्याला एक दीर्घकालीन आकार देणं, त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्याची रचना करणं, हा एनजीओचा भाग असतो. तर अशा एका खूप मोठ्या एनजीओचा तुम्ही भाग होतात ऑक्सफॅमचा. ऑक्सफॅम ही संस्था अर्थात मदत करणं किंवा त्यासाठी निधी उभं करणं लोकांच्या विविध प्रश्नांसाठी हे जरी असलं तरी ती थिंक टँक म्हणून पण काम करते जगभरामध्ये. तर या सगळ्यामध्ये अशा व्यवस्थेत ज्यावेळेला तुम्ही काम करत होता तेव्हा एक प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो की ह्या क्रायसिसकडे तुमच्या ऑक्सफॅम म्हणजे आता कोरोनाचा जो क्रायसिस सुरू आहे, तुम्ही ऑक्सफॅमचे किंवा एका अशा मोठ्या स्वयंसेवी संस्थेत दीर्घ काळ काम केल्यानंतर तुम्ही या क्रायसिसकडे कसं बघता? नाही, आताचा जो कोरोनाचा जो सगळा क्रायसिस आहे याच्याकडे बघताना एक गोष्ट लक्षात येते म्हणजे की कोरोना मध्ये जात असताना आपली त्याच्या अगोदर आपली पूर्णपणे तयारी झाली होती की नाही. तर मला असं एक निश्चितपणे वाटतं कसं आहे की आता ज्या सर्व गोष्टी चालू आहेत आणि केतन आज आपण आजची तारीख आहे 8, म्हणजे साधारण एक 50 दिवस लॉकडाऊनच्या आसपास म्हणजे 47-48 दिवस झालेत. अजून आपल्याला हे माहिती नाहीये की आपण या क्रायसिसच्या निम्म्यापर्यंत आलोय की नाही, का आपण त्या निम्म्याच्या पुढे गेलोय. त्याच्यामुळे आता जे आपण जी विधानं करू म्हणजे मी सर जे बोलेन ते आतापर्यंतच्या अनुभवावर आहे कारण की त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकेल. एक गोष्ट निश्चितपणे जाणवलं आपल्याला की रोज जर का पाहिलं केतन तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती येतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं की पुण्याचा आकडा कमी झाला, पुण्याचा आकडा वाढला, मालेगावचा वाढला, नागपूरचा कमी झाला, मुंबईचा वाढला. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की करोना बाधितांची संख्या असं आपण जे म्हणतो आहोत ना ते करोना बाधित नाही आहेत. ते आपण ज्यांना मोजलं आहे त्याच्यातले ते करोना बाधित आहेत. म्हणजे याच्या पलीकडे आणखीन काय काय माहित नाही. त्यामुळे एक गोष्ट मला जाणवली की आपली अजिबात तयारी नव्हती. म्हणजे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण आरोग्याच्या प्रश्नाकडे फार वरवरचं बघत होतो. या दोन गोष्टी तर मला जाणवल्या. आता जे दिसतंय त्याच्यामध्ये असं की आता जो अंदाज येतोय त्याप्रमाणे काही लोक म्हणजे समाजातले काही घटक हे अतिशय यातून एक तर थेट जे करोना बाधित आहेत, पेशंट आहेत, रुग्ण आहेत ते तर आहेत, पण सगळी जी आरोग्य व्यवस्था आहे ही आरोग्य व्यवस्था तर त्याच्या मागे लागलेली आहे.
पण एक निरीक्षण बघ त्याच्यामध्ये की आरोग्य व्यवस्था म्हणतो आपण, नॉर्मली आपण कोणीही हे खाजगी आरोग्य व्यवस्थेकडे जातो, बरोबर. पण इथे खाजगी आरोग्य व्यवस्था नाहीये, हम्म, हे एक लक्षात आलं. त्याच्यानंतर शहरी गरीब, हम्म, असंघटित कामगार, हम्म, महिला, लहान मुलं हम्म. आणि ज्यांचं हातावर पोट आहे असे लोक हे यातनं फार मोठ्या ह्याच्यावर सफर होत आहेत. तर ही एक गोष्ट आत्ताच्या या घडीला ही लक्षात आलेली आहे. मला याच्यामध्ये एक भाग असा विचारायचा वाटतो की आतापर्यंत ज्या क्रायसिस आले आपल्याकडे, हम्म. आपण सुदैवी होतो की भारताने दुसऱ्या महायुद्धासारखी खूप मोठी कॅटॉस्ट्रॉफी बघितली नाही. त्यामुळे आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे क्रायसिस बघितले ते महापूर असतील, महादुष्काळ असतील, आणि त्याची उत्तरं शोधणं हे त्या अर्थाने सोपं असतं, कारण जे काही नुकसान झालंय त्याची म्हणजे वित्तहानी जी होते त्या वित्तहानीची तातडीने भरपाई करणं आपण एवढ्यापुरतच बघतो. हे करत असताना ह्या संकटाला हे संकट कळत नाहीये, ते आतून पोखरत चाललेलं आहे आणि याचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हे खूप दीर्घ परिणाम असतील. ह्याचा विचार ओव्हरऑलच कधी झाला नाही किंवा अजूनही होताना दिसतोय तुम्हाला? नाही. केदार, एक लक्षात दिलं पाहिजे की नैसर्गिक संकट किंवा कुठल्याही संकटांचे काही प्रकार असतात. त्यातलं हे जे संकट आहे ना, हे वैद्यकीय संकट आहे. दिस इज मेडिकल इमर्जन्सी. म्हणजे अशा प्रकारचं संकट हे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं बरोबर 100 वर्षापूर्वीच्या प्लेगच्या, म्हणजे त्यावेळेस मला वाटतं स्पॅनिश फ्लू आणि 1918 ते 1920च्या दरम्यानचा होता. त्यामुळे हे मेडिकल, आत्ताची जी इमर्जन्सी आहे ना ती मेडिकल इमर्जन्सी आहे. त्याच्यामुळे त्याचा पॅटर्नच वेगळा असतो. पण बघ लक्षात घे, फक्त मेडिकल इमर्जन्सी जरी म्हणलं तरी फक्त मेडिकल नाहीये, पण त्याचा जो परिणाम आहे तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक याच्यावर. आता मगाशी बोलताना मी म्हणालो लहान मुलं. बघ, कल्पना कर, एका घरामध्ये छोटं घर आहे समजा, तिथे 2 मुलं आहेत आणि आई वडील आहेत. ती 2 मुलं त्या एका छोट्या घरामध्ये, 2 खोल्यांचं घर आहे, त्या घरामध्ये बंदिस्त आहेत. आता ह्या गोष्टीचा परिणाम जर का आपण पाहिलं मानसशास्त्रीय दृष्ट्या तर कदाचित आयुष्यभर होऊ शकतो. मग यातनं लहान मुलांना काही मानसिक आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे लहान मुलांपासून जरी ही म्हणजे मेडिकल किंवा वैद्यकीय संकट आहे, आरोग्याचा विषयक संकट आहे म्हणलं तरी त्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक असे त्याचे वेगवेगळे भाग आहेत. पण ह्या म्हणजे तुम्ही ज्याची काही वेगवेगळे टप्पे सांगितलेत की हे संकट मेडिकल आहे, आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे किंवा आरोग्याशी निगडीत आहे, सार्वजनिक आरोग्याशी निगडीत आहे, त्याच्यावरती मार्ग निघण्याची शक्यता नाही, कारण आपल्याला माहितीये की सार्स पासून अनेक आजारांच्या वरती लस आजपर्यंत आलेली नाहीये. त्यामुळे अशा लसी येतील आणि त्याचं काही घडेल. पण आत्तापासून म्हणजे ह्या विविध गोष्टींचा म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक यासाठी विचार करावा आणि त्याची पुढची पावलं काय असावीत सरकार म्हणून. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की तुम्ही एका राजकीय व्यवस्थेशी संबंधित आहात, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्त्यांनी म्हणून पण, कारण जवळपास सगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या परीने उत्कृष्ट काम करतायत लोकांच्या गरजा, म्हणजे आता अन्नधान्य पोहोचवणं असेल, जेवण देणं असेल, पण याच्या पलीकडे जावं लागेल, कारण प्रशासन ह्या सगळ्याला फारसं पुरेसं पडू शकेल असं दिसत नाहीये किंवा ते ओव्हरऑल जगात कुठेच शक्य नाही. आज जे पाहतोय ना आपण, तर या सगळ्या संकटामध्ये म्हणजे एक खरं आहे की या संकटामुळे कितपत बदलेल जग याच्याविषयीची चर्चा सुरू आहे. यावर मला असं वाटतं की जग तर बदललेलं नक्कीच, पण त्यातले काही संदर्भ जे आहेत ना, कॉन्टेक्स्ट आहे, ते मात्र खूप मोठ्या प्रमाणावर बदलतील. तर अगदी आपण एक उदाहरण घेऊ की यापुढे लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील का, किंवा आपण एकमेकाशी कसे भेटतो, एकमेकांना कसे म्हणजे समारंभ आपण कसे आयोजित करतो, किंवा पुढच्या वेळेस भरगच्च बसलेल्या बसमधून लोक अगदी बिनदिक्कतपणे जातील का, किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये खूप टेबलांवर लोक बसलेत आणि असं आणि ते भोजनाचा आस्वाद घेत आहेत असं होईल का. अशा अनेक गोष्टी आहेत. हे त्यांच्या बिहेवियर म्हणजे वर्तणुकीतला ह्याच्यामधला बदल आहे, मानसिक बदल आहे, आर्थिक बदल आहे, या सर्व गोष्टींचा अजून थांगपत्ता लागत नाही. पण आत्ता
कसं आहे, मला असं वाटतं आत्ताच हा ते विचार, म्हणजे आता त्या गोष्टींकडे जाण्याची वेळ नाही आहे. आत्ताची वेळ ही आहे की आपल्याला दोन गोष्टींचा ठरवायचं. एक, आपल्याला मॉर्टॅलिटी म्हणजे आपल्याला मृत्यू कमी करायचे आहेत का आपल्याला याचा संसर्ग वाढतो आहे तो थांबवायचा आहे. बघा, दोन्ही गोष्टी याच्यामध्ये. कारण एक तर आपल्याला आणि म्हणजे आपल्याला आरोग्याचा जी हानी चालली आहे ती कमी करत करत दुसऱ्या बाजूला आपली आर्थिक घडी सुद्धा विस्कटली आहे, पण ती फार विस्कटणार नाही आणि हाताबाहेर जाणार नाही हे बघायला पाहिजे. बरोबर. तर याचा जो समतोल आहे, हा समतोल हे मला असं वाटतं आत्ताच्या सरकारच्या पुढचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे. एक जबाबदार राजकीय कार्यकर्ता म्हणून मला आता असं वाटतं की आत्ताची वेळ ही सरकारवर टीका करण्याची किंवा प्रशासनावर टीका करून त्यांना त्रास देण्याची नाही. आपण जरी आता त्या जागी असतो तरी आपली हीच परिस्थिती झाली असती. आत्ताशी जे राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं त्याची आपली भूमिका अशी असली पाहिजे की या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येणं. राजकारण करायला खूप वेळ आहे, खूप नंतर दिवस आहे, त्याच्यातून बाहेर येणं आणि कमीत कमी नुकसान होऊन बाहेर येणं ही गोष्ट फार महत्वाची. त्या दृष्टीने याच्याकडे पाहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की याच्याकडे म्हणजे याच्यामध्ये टीका होण्या किंवा टीका करत राहणं हा अत्यंत चुकीचा भाग आहे आणि हे 100% कोणीही अमान्य करणार नाही, हे व्हायलाच नाही हवं. पण याच्यामध्ये आता दोन वेगवेगळे विचार प्रवाह येत आहेत आणि त्या दोन विचार प्रवाहांची आता सोशल मीडियावरती किंवा न्यूज माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी द्वंद्व सुरू आहे. एक विचार प्रवाह असं म्हणतोय की आता अर्थकारण महत्वाचं आहे, 50 दिवस झाले, लॉकडाऊन वगैरे सगळं ठीक आहे, पण आता अर्थकारणाकडे लक्ष द्यायला हवं. आणि दुसरा एक वर्ग विचार प्रवाह असं सांगतोय की नाही नाही नाही, अर्थकारण हे नंतर सावरता येऊ शकतं, पण आता आपल्याला विचार करावा लागेल तो म्हणजे मृतांची संख्या वाढू नये याच्याबद्दलचा. याच्यातलाच एक उपप्रश्न की एक वाक्य मी असं ऐकलं, मला एक जरा निम्न मध्यम वर्गीय किंवा मजूर या वर्गातला एक माणूस भेटला परवा आणि तो मला असं एक वाक्य म्हणाला, आप अमीर लोग बाहर से ये बीमारी लेकर आए और हम इसमें बर्बाद हो गए. तर आता असं आहे की त्या माणसाचं म्हणणं असं आहे की काही का होईना अर्थकारण सुरू झालं पाहिजे, पण जो एक उच्च मध्यमवर्गीय असा आहे तो म्हणतो नाही, अर्थकारण थोडंसं पुढे गेलं तरी चालेल. या दोन प्रवाहांकडे तुम्ही कसं बघता? तुमची व्यक्तिगत धारणा काय आहे आणि तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, मला आता मी तुला परत म्हणाला की आजचा दिवस पण महत्वाचा आहे. म्हणजे कारण प्रत्येक दिवशी साधारणपणे बघ दर 2-3 दिवसांनी चित्र बदलत आहे. म्हणजे आपण जसं सूर्योदय किंवा सूर्यास्ताला आकाश पाहतो, दर 2 सेकंदाला त्याचा रंग बदलतो. कसं आहे ते सतत ते बदलत आहे. आत्ताची काय परिस्थिती आहे, आत्ता मृत्यू वाचवणे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा संसर्ग कमीत कमी होणे याच्यावर आपलं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता हे करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की जरी आपण समजा आपण असं म्हणालो की चला आपण आता सगळं ओपन करूया आणि अर्थचक्र सुरू करूया, अशा प्रकारच्या साथींमध्ये दुसरी एक लाट येते नेहमी. म्हणजे मागच्या स्पॅनिश फ्लू मध्ये सुद्धा आलेली आहे आणि असं माझं जर का माहिती बरोबर असेल तर दुसऱ्या लाटेने जास्त नुकसान केलं. कसं आहे, दुसऱ्या लाटेमध्ये काय होतं, सगळे यंत्रणा दमलेली असते, लोक दमलेले असतात, लोकांना सुद्धा जवळजवळ 2-3 महिने त्यातनं गेलेले असतात. त्याच्या एक प्रकारचं ना लढण्यासाठी त्राण नसतं, म्हणजे फक्त व्यवस्थेमध्ये नाही लोकांमध्ये सुद्धा. ती दुसरी लाट येऊ नये निश्चितपणे, हे आपलं एक महत्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि ते करत असताना टप्प्याटप्प्यानी, म्हणजे एक असा याच्यामध्ये मार्ग आहे की आता पाहिलं ना, समजा आता पुण्यामध्ये पाहिलं आपण, पुण्यातल्या 18 जे त्याचे क्षेत्रीय कार्यालय जे आहेत त्यातली 5च अशी आहेत की जी सगळ्यात जास्त बाधित आहेत. बरोबर. मुंबईमध्ये पण आपण पाहिलं की काही विशिष्ट भाग असे आहेत की जिथे सर्वात जास्त बाधित आहे. तर मग ते जर का आपण तिथे ते कॉर्डन ऑफ केले, ते सील केले, तिथे अधिक चांगली देखरेख ठेवली आणि बाकीचा भाग हळूहळू सोडवला, तर ते करावं लागेल. अतिशय नाजूक, म्हणजे आपण ते थोडंसं एक वेगळा शब्द आहे मराठीमध्ये छान म्हणे, निगुतीने संसार करणे असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक विचार करत नेमकं प्रशासनाने आता हे करण्याची गरज आहे, सरकारने हे करण्याची गरज आहे. आणि मला एक थोडी अडचण त्यातली काय वाटते सांगतो की प्रशासन आहे ना, ते अजूनही त्या ब्रिटिश माणूस याच्यातून आलेलं नाही. पुढे माझं एक निरीक्षण सांगतो, या सगळ्या संकटामध्ये सरकारच्या बाजूनी जनता उभी राहिली असती आहे अजून, त्याला काही शंका नाही. पण प्रशासन पहिल्यापासून काय करतं, म्हणजे एक बघितलं जे नॅरेटिव्ह म्हणतात नाही, एक कायम पहिल्यापासून
की लोकांना काय कळत नाही बरं का. लोक बेशिस्त आहेत आणि त्याच्यामुळे जे काय आता होतंय ना ते लोकांमुळे होत आहे. असं एक प्रशासन आणि इव्हन माध्यमं सुद्धा अशी करतात. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये असं म्हणणंच चुकीचं आहे. मुळात आपण आधी लोकांचं शिक्षण केलं होतं का? लोकांना हे पटवलं होतं का की बाहेर गेल्यामुळे नुकसान काय होणार आहे? ते काही केलं नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना हे करणं, दोष देणं ही गोष्ट चुकीची आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग हा घेतला गेला पाहिजे. मी तर एक साधं उदाहरण सांगतो की समजा आपण असं म्हणालो की एक कॉलनी आहे, एक समजा एक शहराचा एक भाग आहे. त्या भागामध्ये काही चांगले सामाजिक कार्यकर्ते असतात की ज्यांचं ते आसपास वजन असतं, लोक त्यांचं ऐकतात. त्यांच्या म्हणजे जसं गावामध्ये असं कोणीतरी असतात ना की मंदिरात बसलेलं असतं आणि सगळं गाव त्यांचं ऐकतं, तसं शहरामध्ये पण आहे. काही सोसायटीचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, अशांना खरं म्हणजे जवळ घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांच्या बरोबर गेलं. तर अजून एक उदाहरण सांगतो. आता खासगी दवाखाने आहेत झोपडपट्ट्यांमध्ये. हे जे खासगी दवाखाने असतात ना, कोणीतरी युनानी असतो, कोणीतरी आयुर्वेदचा असतो, कोणीतरी होमिओपॅथचा असतो, ॲलोपॅथीचा असतात. पण वर्षानुवर्ष एखादं कुटुंब त्याच डॉक्टरकडे जातं. असा जो खासगी डॉक्टर आहे ना, हे सगळे सध्या बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या संख्येने सध्या बंद आहेत आणि सगळे जे ताण आहे तो सरकारवर आहे. त्यामुळे जसा हा खासगी डॉक्टर्स आहेत किंवा काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही गणेश मंडळ आहेत, यांना ना पहिल्यापासूनच बरोबर घ्यायला पाहिजे होतं आणि ते झालं नाही. त्यामुळे प्रशासनानं हेही बदललं पाहिजे. हेही आता या घडीला आपण शिकतो. एक प्रश्न असा आहे की आपण काही दिवसांपूर्वीपर्यंत किंवा कोरोनाची ही भीती येण्याच्या आधीपर्यंत समजा एकत्र आहोत आणि एखाद्याला पटकन शिंक आली तर आपण छान प्रेमाने ब्लेस यू म्हणायचो. आता मला शक्यता कमी वाटते की आपण आता ब्लेस यू म्हणू का? कदाचित लोक त्याच्यावर हल्ला पण करू शकतात की तू शिंकलास का. पण ही भीती असणार आहे, बरोबर आहे, की एखाद्याची शिंक ही कोरोना बाधित नसेलच किंवा असेलच असं मानून सातत्याने लोकांकडे एकमेकांकडे शंकेने बघणे आणि हा जो काही एक दहशत आता मनामध्ये गेल्या 50 दिवसांची किंवा त्याच्या आधीची आणि जी पुढे किती काय राहील कोणालाच माहित नाही. पण ही दूर करण्यासाठी आता ह्याच्यामध्ये प्रशासन काही करू शकत नाही. ह्याच्यासाठी तुम्ही म्हणालात तसं की आपल्यालाच बदल करावा लागेल आणि जसं तुम्ही म्हणालात की सामाजिक संस्था असतील किंवा लोक असतील यांना पुढे यावं लागेल. याचा प्लॅन, कारण हा प्लॅन जास्त महत्वाचा असं वाटतो तुम्हाला? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मी हल्ली ना टेलिव्हिजन चॅनेल्सवर पाहतो अमुक तमुक कोणीतरी सिनेमा दिग्दर्शक किंवा एखादा नट हा कसा दिवस घालवतोय, कुठले सिनेमे पाहतोय. अरे मला आता असं वाटतं की पब्लिक एज्युकेशन मध्ये लोकशिक्षण करण्यासाठी म्हणून या माध्यमांमधले जे तज्ज्ञ आहेत, लोक आहेत, अनुभवी आहेत, म्हणजे चित्रपट निर्माते आहेत, चित्रपट दिग्दर्शक आहेत, यांनी नुसतं ते कसे करतात आणि आज त्यांनी काय स्वयंपाक केला आणि हे आहे, हे चांगलं आहे, काही वाईट नाही. पण त्यांनी समाज शिक्षणासाठी आतापर्यंत छोटे छोटे व्हिडिओज करायला पाहिजेत. काही चांगल्या म्हणजे आपण असं म्हणू की काही छोट्या छोट्या डॉक्युमेंटरीज, म्हणजे मी असं म्हणत नाही मोठ्या डॉक्युमेंटरी. पण कोरोना म्हणजे काय, व्हायरस म्हणजे काय, तो पसरतो म्हणजे काय होतं. मी माझ्याकडे काही परदेशातले म्हणजे इंग्लंडमधले वर इंग्लिश ह्याच्यामध्ये आहेत, पण साध्या सोप्या मराठीमध्ये की एखादा माणूस शिंकला म्हणजे लगेच काय करावं, कसं राहावं, ज्याला आपण एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवणं म्हणजे काय, कसं ठेवायचं, त्याच्या काही कल्पना आहेत का. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या 2 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या या खरं त्यांनी करायला पाहिजे. हे खूप मोठं लोकशिक्षण करण्याची गरज आहे. ही एक गोष्ट हे झाली आहे आताची. पण आरोग्याविषयीचं लोकशिक्षण तर कितीतरी, यामुळे ही इतकी मोठी संधी आहे केतन. म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण इतकं आरोग्य हे आपण गृहीत धरूनच चालतो. त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याकडे बघणं, आपल्या जीवन पद्धतीकडे बघणं, लाईफस्टाईलकडे बघणं, याची इतकी सुंदर संधी आहे आता. मला असं वाटतं इथे जे आरोग्य शिक्षक आहेत, म्हणजे मी त्याला पब्लिक एज्युकेटर म्हणजे हेल्थ एज्युकेटर्स म्हणतो, ते त्याच्यानंतर मीडियामधले लोक आहेत, चित्रपट, नाटक, साहित्य, कविता, या सगळ्यातले लोकांनी आता याच्यामध्ये उतरून समाजाला दिशा देण्याचं आणि शिक्षण करण्याचं काम केलं पाहिजे. एक ह्याच्यातला अजून एक प्रश्न की आताचं संकट पुढचं कोरोनोत्तर काळातलं हे आर्थिक मोठं असणार आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे. आणि त्यासाठी कलेक्टिव्ह सेन्सिटिव्हिटी जागृत होण्याची गरज आहे. संवेदनशीलता एकूणच समाजाची जागृत व्हायला हवी. कारण या संकटामध्ये नाहीतर पुन्हा एकदा, म्हणजे आतापर्यंत ऑक्सफॅमचाच रिपोर्ट आहे की संपत्तीचं एकाच लोकांच्या हातामध्ये विशिष्ट 2-3% हातात जगातली 80-85% संपत्ती जाते.
ही विषमता पुन्हा वाढू शकते. तर आता कलेक्टिव्ह सेन्सिटिव्हिटी किंवा सामूहिक संवेदनशीलता वाढवण्यासाठी समाजाची, की बाबा आज मी कदाचित चुकात आहे पण समोरचा नसेल, माझ्या शेजारचा नसेल, माझ्या समोरच्या गल्लीतला नसेल, माझा सहकारी नसेल, तर ही संवेदनशीलता वाढवावी अशी गरज वाटते. म्हणजे ती नाही असं मला म्हणायचं नाही, पण त्याची गरज आहे हो. अधिक म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड एफर्टची. निश्चितपणे. म्हणजे आता बघ, अशी एक साधारणपणे धारणा होती, म्हणजे थोड्या उच्च वर्गीय समाजामध्ये, की आपल्याला काय होणार नाही. म्हणजे जरी काही संकट आली तर ती सगळ्या आफ्रिकेतल्या कुठल्या तरी देशामध्ये आहेत. दुष्काळ आला तर तो तो मराठवाड्यामध्ये असतो. काही चक्रीवादळ आलं तर ते ओरिसामध्ये. आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याकडे पैसे आहेत, आपण सुरक्षित आहोत. आत्ताच्या संकटामुळे याला जबरदस्त तडाखा बसलेला आहे. जबरदस्त. माझ्याकडे पैसे आहेत आणि मी आरोग्य विकत घेऊ शकतो नाही. तुझा एकट्याचं काही असो, शेवटी समाज हा एकमेकाला जोडलेला आहे. कुठेतरी काहीतरी घडलं की त्याचा परिणाम हा तुझ्यावर होणार आहे, हे माणसाला लक्षात आलेलं आहे. आता ही गोष्ट माझ्या मते खूप महत्वाची आहे, की जी अनेक वेळा सांगून होणार नाही. त्यामुळे मी हा एका समाजाचा भाग आहे. म्हणजे मी असं खूप वेळा म्हणतो की आपल्यातला जो उच्चभ्रू समाज आहे ना, तो नेहमी म्हणतो राजकारणाचा माझा काही संबंध नाही. ते आमचं बरं, माझा व्यवसाय बरा, माझी नोकरी बरी, मी घरी आलो की टेलिव्हिजन बघीन आणि माझ्या कुटुंबासमोर, पण माझं राजकारण हे वाईट आहे आणि माझा काही संबंध नाही, असं कसं म्हणता येईल. बरोबर. जर का म्हणजे हे जे काही सगळं आहे ना, की आम्ही वेगळे, आम्ही याच्यामध्ये आमचा काय संबंध समाजाची, ही वृत्ती आता तुटणार, नक्की तुटणार आहे. त्याच्यामुळे कोणीतरी गरीब आहे, कुठेतरी काहीतरी झालं, मग त्याचा माझ्यावर परिणाम होणारच नाही असं नाही. मला असं वाटतं याचा फायदा घेऊन आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यामुळे विषमता वाढेल का कमी होईल काय माहित नाही. खरं म्हणजे उघडपणे विषमता वाढेल असं दिसतंय, पण तरी सुद्धा परत चांगला समाज उभा करण्याची संधी नसते आपल्याकडे. लोक विचार करतात ना, लोक आरोग्याविषयी, लोक शिक्षणाविषयी, लोक गरिबीविषयी, आर्थिक प्रश्नांविषयी विचार करायला लागलेले आहेत. हे राजकारण्यांचं, सत्ताधाऱ्यांचं, समाज शिक्षकांचं आता फार मोठे योगदान याच्यामध्ये ठरू शकतं. पण ही संधी परत घालवली की पुन्हा येरे माझ्या मारल्या. एक विचार प्रवाह म्हणजे आपल्याकडे 22-23 मार्चच्या दरम्यान लॉकडाऊन सुरू झाला आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 10 दिवसातच एक विचार प्रवाह जगभरामध्ये यायला लागला. त्याचा ऍक्च्युअली पुरस्कर्ता होता युव्हाल नोआ हरारी. त्यांनी एका त्याच्या संवादात असंही म्हटलं की जगामध्ये जे काही 206, 207, 208 देश असतील, त्यातल्या प्रत्येक देशाची आरोग्य व्यवस्था आता जर बळकट झाली नाही आणि समान लेवलला बळकट झाली नाही तर जगाचं एकूण आरोग्य धोक्यात आहे. आता आपण समजा त्याला खालपर्यंत आणत गेलो तर त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की बाबा अमेरिकेची फक्त आरोग्य व्यवस्था उत्तम आहे किंवा जर्मनीची आहे, होऊ शकत नाही. आपण काही रिव्हर्स ग्लोबलायझेशन देखील सुरू करू शकत नाही की आता सगळं आम्ही पुन्हा आमच्या देशापुरतं, आमच्या शहरापुरतं असं नाही होऊ शकत. तर हा विचार जागतिक लेवलला होईल नाही होईल, पण किमान महाराष्ट्र लेवलला की आणि देश पातळीवरती होणं आवश्यक आहे. असं वाटतं की आता महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. इथे आलेले स्थलांतरित आहेत, आपली ओरिजिनल लोकसंख्या आहे. इतर राज्यांमध्ये गेले तर तिकडच्या आरोग्य व्यवस्थेची आपल्याला अंदाज नाही किंवा ते तितकेसे पुरेसे नाहीत. तर देशांनी एकूण स्वतःची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आता वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन एक फंड तयार करावा किंवा काहीतरी एक मास्टर प्लॅन बनवावा असं वाटतं तुम्हाला? हो, तुझ्या प्रश्नावर इतके मोठे प्रश्न आहेत आणि इतके त्यातले अनेक पर्यावरणी. एक महत्वाची गोष्ट आता आपण निरीक्षण करतो आहोत, अजून निष्कर्ष नको काढायला, की बिग इज ऑलवेज ब्युटिफुल, किंवा जितकं मोठं, जितकं भक्कम, जितकं भव्य तितकं चांगलं, असं आपल्याला आतापर्यंत वाटायचं. आज आपण जर का पाहिलं, जे देश आहेत किंवा जे चांगले सक्सेस स्टोरीज आहेत या आत्ताच्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये, मी तर नावं घेत नाही कारण परत त्याच्याविषयी हे का नाही घेतलं ते का नाही. बरोबर. याच्यामध्ये एक समान सूत्र दिसतं की हे सगळे छोट्या स्केलवर चांगलं झालं. म्हणजे टेस्टिंग म्हणा याच्यापासून, किंवा त्याच्यावरती देखरेख म्हणा त्याच्याविषयी. आपल्याकडे सुद्धा देशाच्या पातळीवर काही धोरणं आखली गेली, त्याचा उपयोग झाला नाही. जेव्हा महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, राज्य सरकार हे त्या याच्यावर जितकं लोकलाइज्ड, म्हणजे लोकल ऍक्शन जे आहे ते थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली असं म्हणतात ना, तशा पद्धतीने आपल्याला करावे लागेल.
म्हणजे आरोग्य व्यवस्था जगाच्या पातळीवर WHO ठरवेल, देशाच्या पातळीवर भारत सरकार ठरवेल आणि दॅट्स इट, संपलं. असं होणार नाही. आपल्या गावाचं, माझ्या वॉर्डचं, माझ्या शहराचं आरोग्य हे माझ्या हातात आहे, मीच ते सांभाळेन, असं अशी रचना असली पाहिजे. मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की खरं म्हणजे आपल्या देशाच्या घटनेनुसार आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य ही गोष्ट ही राज्याच्या अखत्यारीत ठेवलेली आहे. आपल्या घटनाकर्त्यांनी खूप विचार केलेला आहे, कारण देशाच्या पातळीवर आरोग्य नाही ओळखत, कारण प्रत्येकाचं इथली भूगोल वेगळा आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, समाज रचना वेगळी आहे, तिथले प्रश्न वेगळे आहेत, तिथली संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे. त्याच्यामुळे त्या त्या राज्यांनी आपलं धोरण आखणं आणि त्या त्या स्थानिक पातळीवर, मग नगरपालिका, नगर परिषदा, वॉर्ड असेल, गाव असेल, त्यांनी आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे, आमच्या हातात आमचं आरोग्य, अशा प्रकारचं हे करूनच गेलं तरच ते योग्य राहील. वरती कोणीतरी ठरवतील, ते ICMR ठरवेल आणि मग ICMR मध्ये जे ठरलं ते आमच्या बार्शी तालुक्यातल्या एका गावामध्ये किंवा याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये योग्य होईल असं नाही. आपल्याकडे सुद्धा आता देशाच्या पातळीवर अशा वर्कर्स म्हणजे गावागावामध्ये एक यंत्रणा आहे. म्हणजे मला आठवतं एक फार चांगलं चिनी वाक्य आहे केतन, असं म्हणलंय की आरोग्य व्यवस्था कशी असावी तर आई आपलं मूल कडेवर घेऊन चालत आरोग्य केंद्रावर जाऊ शकेल इतक्या अंतरावर आरोग्य सेवा ही उपलब्ध असली पाहिजे. इतकं सुंदर वाक्य आहे की एखादी आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन किती जाऊ शकते तिथपर्यंत आरोग्य व्यवस्था असली पाहिजे. आरोग्य व्यवस्था दिल्लीमध्ये कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये असणं उपयोग नाही. मला असं वाटतं याची अशी बांधणी यापुढे आपल्याला करण्याची गरज आहे. शेवटचे 2 प्रश्न, त्याच्यातला एक प्रश्न म्हणण्यापेक्षा एक थॉट आहे, आणि तुम्ही विकास आराखड्यामध्ये अनेक त्या अर्थाने रिव्होल्युशनरी कल्पना मांडल्यात की ज्या मूलभूत आहेत पण आणि रिव्होल्युशनरी पण आहेत. म्हणून एक प्रश्न की ही शक्यता वाटते का की आपल्याकडे सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की नाही, प्रत्येकाला सैनिकी शिक्षण द्यायला हवं, सैनिकी शिक्षण द्यायला हवं नाही हवं हा फारच मोठा वादाचा मुद्दा आहे. पण प्रत्येकाला आता सरकारने विचार करून शालेय अभ्यासक्रमापासूनच किंवा आपल्या पुढच्या युनिव्हर्सिटी, कॉलेज आणि नंतर सुद्धा कदाचित तुम्हाला मला सुद्धा हेल्थ वर्कर होण्यासाठीचं बेसिक प्रशिक्षण द्यायची गरज आहे. आणि तसं केलं तर अशा संकटांना आपण सामोरं अधिक बऱ्या पद्धतीने जाऊ, पण ही संकट थांबतील असं वाटत नाहीये. अरे हे फार पुढचं झालं. म्हणजे तू मला म्हणलास ते हे योग्यच आहे, पण त्याच्या अगोदरची तुला एक फॅक्ट सांगतो, एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठलाही मुलगा किंवा मुलगी जेव्हा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करते किंवा करतो त्यावेळेस त्यांच्याकडून एक बॉन्ड लिहिला जातो की 6 महिने का 1 वर्ष, मला माहित नाही, काहीतरी एक वर्ष मला वाटतं, हा सरकारी याच्यामध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये मी वैद्यकीय सेवा देईन असं लिहिलेलं असतं. आता स्वतःला आपण विचारू की किती जण गडचिरोलीमध्ये, मेळघाटमध्ये आपण बॉन्ड दिला आहे आणि आपण त्याच्या अगोदर 1 वर्षभर अशा प्रकारच्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं करतात. म्हणजे हे कंपल्सरी आहे खरं म्हणजे की तुम्हाला जर का MBBS किंवा याची डिग्री हवी असेल तर तुम्हाला काही दिवस हे त्याच्यानंतर हे काम केलं पाहिजे. मला काय वाटतं म्हणजे शिक्षणाचा भाग हा ही गोष्ट जरी असली ना तर ती आपल्या संस्कृतीचा भाग असली पाहिजे. आपल्या 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 समाजाला आपल्या सगळ्या समाजाचं ते उद्दिष्ट बनलं पाहिजे की आम्ही निरोगी राहू, आम्ही नैसर्गिक राहू, आमची जी जीवन पद्धती आहे ती कमीत कमी ऊर्जा संपवणारी आणि जास्त काळ टिकेल अशा प्रकारचं असं केलं पाहिजे. आणि कसं माहिती का, परत आरोग्य हा एकटा भाग सोडून उपयोग नाही. तो आरोग्याचा संबंध आर्थिक याच्याशी आहे, आर्थिक शिक्षणाशी आहे, शिक्षणाचा संस्कृतीशी आहे, अशा याच्यामध्ये. त्याच्यामुळे जर का आपल्या सगळ्या समाजानेच सगळं उद्दिष्ट म्हणून तर तसं जर का केलं तरच त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल. मला आशा आहे अशी की हा जो दणका आता बसलाय ना हा आरपार गेलाय लोकांची आणि संधी आहे. म्हणजे राजकीय पक्षांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना या समाजाला एक वेगळं उद्दिष्ट देणं ही अधिक समंजस अशा प्रकारचं उद्दिष्ट देण्याची ही शक्यता निर्माण झालेली आहे. तुमच्या महाराष्ट्रांच्या लेखात तुम्ही असं एक वाक्य म्हणालात अगदी परवाच्या लेखामध्ये की महाराष्ट्राचं होका यंत्र हरवल्यासारखं दिसतंय.
तर त्याविषयी जरा थोडंसं आम्हाला विस्ताराने सांगू शकलात तर. पहिला प्रश्न आहे की मी असं म्हटलंय की महाराष्ट्राचं नैतिक होका यंत्र हे बरं. हरवलेलं आहे. पेशावर मध्ये मराठा साम्राज्य जाऊन पोहोचलं होतं, बरोबर. म्हणजे अटकेच्याही पुढे. हो हो हो. मग ते अटकेपार झेंडे जे आहे ते असा हा एक मराठी समाज आहे. या मराठी समाजाला आता कुठे जायचं तेच कळत नाही. म्हणजे पैसा हीच गोष्ट महत्वाची, नीती ही गोष्ट राहिलीच नाही महत्वाची. खरं बोलणं, लोकांशी संबंधित असणं, लोकांना आपण आन्सरेबल असणं, अशा प्रकारचे हेच नाही राहिले. तर मी असं म्हटलं की नैतिक होकायंत्र. होकायंत्र म्हणजे कसं की दिशा कुठली असली पाहिजे याचं एक यंत्र. तर ते आपलं हरवलं आहे असं मी ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये म्हटलंय. शेवटचा प्रश्न, तुम्ही जसे समाजशास्त्रांचे अभ्यासक आहात तसे एक राजकीय नेते पण आहात आणि आज गेले जवळपास 14 वर्ष तुम्ही एका राजकीय पक्षाचे सक्रिय सदस्य आहात त्यांचे आणि आता नेते आहात. अर्थात सुरुवातीला ओळख करून दिली तसं त्या पक्षाचा जो विकास आराखडा होता तो बनवण्यात तुमचा मोलाचा वाटा होता. तर आता या पोस्ट कोरोना जगामध्ये काही नवीन म्हणजे सामाजिक शास्त्रांच्या अंगाने बघायला गेलं तर काही नवीन संज्ञा जन्माला येतील, काही नवीन तत्वज्ञान जन्माला येतील आणि या सगळ्याकडे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसं बघितलं? आता खरं तुझ्या प्रश्नामध्ये असं आहे की करोना नंतर, आता करोना नंतर म्हणजे कशा नंतर हे जरा ठरायचं आहे अजून. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो की अजून आपण निम्म्यापर्यंत आलो की नाही माहिती नाही. पण त्यामुळे करोना हे कधी संपणार आणि त्याच्यानंतर कधी येणार हा वेगळा विषय आहे. पण हा एक गमतीचा भाग सोड. मला असं वाटतं निश्चितपणे संज्ञा बदलणार. जरा आपण अकॅडमिकली जर का बघितलं तर राजकीय तत्वज्ञान हे जास्त समाजवादाकडे झुकणार आहे. आता समाजवाद याचा अर्थ आपण जो काही रूढी म्हणजे नेहमीचा जो पठडीबद्ध समाजवादी म्हणतो खादीवाले वगैरे तसं नाही, त्या अर्थाने नाही म्हणतो. म्हणजे आता तसं पाहिलं तर बघ की हिटलर जर का आपण बघितलं तर हिटलरची एक त्रिसूत्री होती. त्यातला एक राष्ट्रवाद होता, दुसरा फॅसिझम होता, म्हणजे नॅशनलिझम होता, फॅसिझम होता आणि तिसरा सोशलिझम होता. खरं म्हणजे तो तिसरा नाही, तो मधला होता, तो त्याचं टोक होतं ते समाजवाद होतं. म्हणजे असं की समाजातल्या सर्वांना समान न्याय मिळावा, सर्वांना संधी मिळावी, प्रगतीची संधी मिळावी, अशी गोष्ट होती. मला असं वाटतं की आता गेल्या साधारण 1990 नंतर, म्हणजे आज आपण 2020 मध्ये आहोत, 90 नंतर जेव्हा आर्थिक उदारीकरण झालं त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणावर एक खाजगीकरणाची एक लाट आली आणि त्यात हळूहळू 2000 नंतर जास्ती, पहिल्या 10 वर्षाच्या नंतर 2005च्या नंतर समाजवादाचे जे काही विषय होते ना, समानता, विषमता गेली पाहिजे, सर्वांपर्यंत आरोग्य पोचलं पाहिजे, शिक्षण पोचलं पाहिजे, इकडे जरा आपलं दुर्लक्ष झालं आणि एक आयडिओलॉजी म्हणून एक समाजवादी म्हणजे एक हेटाळणी त्या स्वरूपात झालं. कुठल्याही प्रकारचा जरी राजकीय पक्ष असला तरी त्याला या अर्थाने समाजवादी तत्वज्ञान हे स्वीकारावंच लागेल असं माझं मत आहे. हा एक भाग. म्हणजे आणि माझं दुसरं असं म्हणणं की आज जे लोक सत्तेवर आहेत ते सत्तेवरून जातील असं मला अंदाज आहे. जर का त्यांनी तशाच प्रकारची आयडिओलॉजी मेंटेन केली, तशाच प्रकारची जर का राजकीय तत्व प्रणाली तशीच ठेवली, त्यात बदल नाही केला, तर ते काही सत्तेत राहतील असं मला वाटत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण एका अर्थाने ग्रीन पॉलिटिकल आयडिओलॉजी असं म्हणतो, एक हरित अशा प्रकारची जे काही राजकीय तत्व प्रणाली आहे त्याचा अंगीकार हा करायला लागेल, केला जाईल. मी मला या प्रसंगी गाइया नावाची एक थिअरीची आठवण येते. गाइया नावाचा एक रोमन देवी आहे आणि ती पृथ्वी देवता आहे. आणि त्याच्यातली अशी संज्ञा अशी आहे की त्याचं म्हणणं असं आहे की त्या जेम्स लवलॉक नावाचा शास्त्रज्ञ आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या याच्यामधला अल्बर्ट आइन्स्टाईन असं जेम्स लवलॉक यांना म्हणतात. त्याने असं म्हणलं की पृथ्वी ही एक सजीव प्राणी आहे, तेव्हा त्या पृथ्वीला तुम्ही जास्त त्रास दिलात तर तो एखाद्या वेळेस झटका देतो. मला असं वाटतं पृथ्वीची जी काय संपूर्ण जे काही एक इकोसिस्टीम आहे ना, त्या इकोसिस्टीम मधूनच ह्या करोना आलाय आणि करोनामुळे ना एक प्रकारचा बॅलन्स, समतोल साधण्याचा प्रयत्न होतोय. पृथ्वीची, निसर्गाची काळजी घेणारी
हे राजकीय तत्वप्रणाली पण यातनं येईल. जर थोडं विस्ताराने उत्तर दिलं पण मला असं वाटतं. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जेम्स लव्हलॉक हे साधारणपणे 102 वर्ष जगले. तर आपल्याला जर एवढी मोठी लॉन्जिटिव्हिटी, इतकं दीर्घायुष्य हवं असेल या आणि कोरोनोत्तर जगामध्ये, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की कोरोनोत्तरची आत्ता व्याख्या काय करायची हा प्रश्नच आहे. पण आपण असं मानूया की जर आपल्याला हा सगळ्या रोगावर औषध मिळालं आणि जर हे जगायचं असेल तर आपल्याला हरित वाट ही स्वीकारावीच लागेल. आणि या विषयाची समज राजकीय कार्यकर्त्यांना आणि एकूणच समाजाला याबद्दलची आस्था आणि समज वाढवावी लागेल. बरोबर. थँक्यू शिदोरे सर. धन्यवाद. अरे मलाही मजा आली, छान आली. थँक्यू, खूप मजा आली. केतन एनालिटिक्सच्या या पहिल्या भागामध्ये आपल्याला एक सुंदर गेस्ट लाभले ज्यांच्याकडनं आपल्याला एक मोठा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. त्याबद्दल शिदोरे सरांचे तर मनापासून आभार. आणि अशाच कोरोना आणि पुढच्या काळामध्ये काय काय घडामोडी घडू शकतात याच्यावरती अनेक वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलणार आहोत. अर्थातच शिदोरे सरांकडे पण आपण पुन्हा एकदा परत येणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.